शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्यांची स्वबळाची भाषा आता ऐकायला मिळतेय। काही लोकांचा सूर आहे की स्वबळावर लढण्याचा, असं अंबादास दानवेंचं म्हणणं आहे। काही जणांचा नव्हे तर बऱ्याच जणांचा आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। संघटनात्मक ताकद वाढवून तो विचार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। कृष्णात, ठाकरेंच्या शिवसेनेतून आता ही मोठी बातमी समोर येते। नेत्यांची स्वबळाची भाषा ऐकू येते। तुमच्यासोबत स्वतः अंबादास दानवे देखील आहेत। शिवसेना ठाकरे गटाच्या पराभूत तसेच विजयी उमेदवारांच्या बैठका ह्या मातोश्रीवर पार पडल्या। त्यावेळी ही मागणी ह्या पराभूत आणि त्याचबरोबर विजयी उमेदवारांकडून आलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, जे बैठकीला देखील उपस्थित होते। काय नेमकी भावना व्यक्त केली गेलेली आहे या कार्यकर्त्यांनी, कारण स्वबळाची नारा जो आहे तो कदाचित आणखी वाढू शकतो? असं स्वबळाचा नारा वगैरे कोणी बोललेलं नाही, पण काही जणांनी ही भूमिका व्यक्त केलेली आहे की शिवसेनेने पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा या ठिकाणी आपली ताकद निर्माण करावी आणि येणार का या 288च्या 288 जागावर शिवसेना ताकदीने उभा करून या ठिकाणी निवडणुका लढवाव्या, अशा प्रकारची भूमिका काही शिवसैनिकांनी व्यक्त केलेली आहे, हे सत्य आहे। यावर पक्षनेतृत्व उद्धव ठाकरे यांची काय प्रतिक्रिया होती? नाही, पक्ष नेतृत्व याच्याविषयी प्रतिक्रिया, पक्ष मजबूत झाला पाहिजे 288 मतदारसंघात, तर याच्याविषयी तर आमच्या सगळ्यांचं एक मत आहेच आहे पक्षप्रमुख असेल। परंतु निवडणुका वगैरे आत्ताच्या घडीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही महाविकास आघाडी आहे, परंतु महाविकास आघाडी असतानाही 288 मतदारसंघात शिवसेना मजबूत व्हावी या भूमिकेला मला असं वाटतं कोणी प्रतिकूल असण्याचं काही गरज नाही, सगळ्यांनीच अनुकूल राहिलं पाहिजे आणि आम्ही आहोत। परंतु काँग्रेससोबत राहिल्यानं किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत राहिल्यामुळं फायदा झाला नाही असं दिसतं, त्यामुळेच स्वबळाची भाषा येते असं म्हणता येणार नाही। लोकसभेला सुद्धा आम्ही सगळे सोबतच होतो, त्यांनी जागा जिंकल्या, आम्ही जागा जिंकल्या त्यांनी जिंकल्या ना। पण आता या सगळ्याच्यात विधानसभेत जे सगळे गणित वेगवेगळे झालेले आहेत त्याच्याविषयी प्रतिक्रिया येतील, सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचे येत असतात। कारण ठीक आहे, पराभव होणं काही राजकारणात काय नवीन गोष्ट आहे का? झाला नाही पाहिजे, झाला पाहिजे, होत असतो, त्याला एवढं काय विशेष। पण ज्या पद्धतीनं ठीक आहे, आमच्या बाबा 100 जागा आल्या असत्या, 110 आल्या असत्या, 120 आल्या असत्या, सत्ता त्यांची आली असती, ओके, काय प्रॉब्लेम नाही। पण एवढ्या पद्धतीनं पराभव होईल असं कोणी गृहीत धरलेलंच नव्हतं। आणि मग या सगळ्या याच्यामधून कार्यकर्त्यामध्ये काही तीव्र भावना येत असतात। कुठंतरी हिंदुत्ववादी विचारापासून दूर गेल्यामुळं आणि हिंदुत्ववादी मतं यामुळं दूर गेल्यामुळं हा स्वबळाचा विचार येतोय? असं काही नाही आहे। सगळे हिंदुत्ववादी मतं जे शिवसेनेला मानणारे शिवसेनेसोबत आहे। शिवसेना आणि हिंदुत्वात काही वेगवेगळं असण्याचं काही कारण नाही। शिवसेनेचं हिंदुत्व फक्त राजकारणासाठी नाही, शिवसैनिक हे हिंदुत्व जगत असतात, लक्षात ठेवा तुम्ही। फक्त राजकारणासाठी मतं मागण्यासाठी शिवसेना हिंदुत्वाचं राजकारण करत नाही आणि शिवसेना कदापि हिंदुत्वापासून दूर जाऊ शकत नाही। पण हिंदुत्व म्हणजे काय? मुसलमानांना शिव्या देणं म्हणजे हिंदुत्व असेल तर हे आम्ही करत नाही। त्यांनी काय परवडू? जे चांगले लोक आहेत त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे, ते मुस्लिम असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, अन्य काही असतील। पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं समाजात जातीत भांडणंच लावले ना, ती भूमिका आमची नाही। आमची भूमिका जो शिवसेना प्रमुखाचा विचार तो फॉर्म आहे। निवडणुका येतील, निवडणुका जातील, जय मिळेल, पराभव मिळेल, पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय एकत्र लढलं जाईल की तुम्ही वेगळं लढणार आहात? पण अजून निवडणुकाच कधी होतील सांगता येत नाही। याच्यावर चर्चा का सुरू झाली आहे आम्हाला कळत नाही। सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे, रिझर्वेशनचं काय हे सगळं बाकी आहे, वॉर्ड रचना काय हे सगळं बाकी आहे, आणि कुठं निवडणुका होणार आहे? ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी होतील त्यावेळेस त्याच्याविषयी विचार होईल। परंतु ज्या प्रकारे स्वबळाचं हे होतं, तुमच्या नेत्यामध्ये काय भूमिका आहे या संदर्भात? हे पण आत्ताच निवडणुका झालेल्या आहे, 4 दिवस पण नाही झाले निकाल लागून। सगळ्यांचं मतांतर एकत्रित करून नंतर यथावकाश अजून जाऊ द्या ना याला सगळा वेळ। या सगळ्या याच्यानंतर प्रत्येकाच्या भूमिका एकदा ऐकून घेणं हे पक्ष नेतृत्वाचं, संघटनेचं काम असतं, ते काम आमचं चालू आहे। ते झाल्यानंतर एकत्रित सगळे बसून याच्याविषयी विचारविनिमय होईल आणि मग आपला मार्ग कशा पद्धतीने जायचा ते ठरवलं जाईल। तर या संदर्भातला मार्ग काय आहे तो ठरवला जाईल, सर्व नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर या संदर्भात विचार केला जाईल असं त्यांचं एक मत आहे।